त्यांचं कर्तृत्व आहे ते थोडक्यात सांगणं हे तर अशक्यच आहे, अथांग सागरासारखं आहे की ते संपू शकत नाही। अहोरात्र ते प्रवास करता, अहोरात्र ते आपल्यासाठी झटताय लढताय। सामान्य कन्या आहे, सामान्य घरच्या महिला आहेत आणि मी जेवढ्या 7-8 वर्षामध्ये त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आलो की आपण सर्व कॉन्टॅक्टमध्ये आले। एखाद्या आमदाराला तुम्ही फोन लावा, फोन उचलत नाही, किंवा एखाद्या मोठ्या माणसाला फोन लावा, उचलत नाही। परंतु ताईंना आपण कॉल केला तर ताई किती बिझी असल्या, म्हणजे माझा वैयक्तिक अनुभव सांगतो, प्रत्येकाला तो अनुभव असेलच, तर ताई 1 मिनिट काही सेकंदरी बोलते, दादा दादाच म्हणतात। शुभांगी ताई हे नाव जळगाव जिल्ह्यात नव्हे तर राज्यभरात ज्ञात आहे। काय म्हणून तर शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी महाराष्ट्र राज्यात कोणी निस्वार्थीपणे लढा देत असेल तर ती म्हणजे शुभांगी ताई। जिल्हा लेवलला नाही तर मग राज्य लेवलला, संचालक लेवलला सुद्धा ताई भांडतात आणि मग ते त्या व्यक्तीला न्याय मिळवून देतात। पहिलीपासून ती माझी बहीण आहे आणि मी लोकांना सांगायचं आंबंडेल वगैरे तिकडे फिरायचो मी, लोकांना तुम्ही त्या संघटनेमध्ये नाही आहे, मी सांगायचं ती ताई माझी बहीण आहे, लहान बहीण आहे, मी त्या ताईसाठी काम करतो। जीने की नहीं अदा दी है, पूछने की उसने दुआ दी है, जीने की नहीं अदा दी है, पूछने की उसने दुआ दी है। भगवान इन्हें सारा जाना देना जिन्होंने अपनी संगठन में हमको जगा दी कि बादल आने से सूरज की रौनक कम नहीं होती, बादल आने से सूरज की रौनक कम नहीं होती। कल जब बादल ढल जाएंगे तो सूरज और तेजी से निखरता है। म्हणून भविष्य मत हे काही अगदी विशेष नाहीये, अजून संघर्ष करायचा असेल म्हणून आजच्या एका तासासाठी ते बादल आलं असेल, एका टर्म साठी ते बादल आलं असेल, पण तुमच्या सगळ्यांच्या याच्याने उद्याचा सूर्य जो उगवणार आहे ना तो महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनचा आणि महाराष्ट्राच्या शिक्षकांना आणि पदवीधरांना एक अभिमान गर्व वाटेल की यस आम्ही जे केलं ते योग्य केलं। जन्म